सुद्धा काकींना माहित नाही की श्रीखंड्या हा जगाचा मालक आहे किंवा देव आहे. नाही महाराज, त्यांना फक्त एकच माहित आहे, श्रीखंड्या एक माणूस आहे, आपणही एक माणूस आहोत. मग माणसाला माणसानं माणसासारखीच वर्तणूक दिली पाहिजे आणि यालाच माणुसकी असंही म्हणतात. आणि ज्यांच्याकडे आपल्याला माणुसकी शिकायला भेटते त्या साधूचं, त्या महात्म्याचं नाव संत एकनाथ बाबा पैठणकर असं म्हणतात. त्या संत एकनाथ बाबांच्या काय म्हणते त्याला चतुशतकोत्तर रौप्य महोत्सव. आणि त्या रौप्य महोत्सवाचा पैठण क्षेत्रातच नव्हे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उत्सव सुरू आहेत. मग आपल्याही इथं इतक्या सुंदर महाराजांचं एकनाथ महाराज नावानेच उत्सव सुरू आहे. आणि मग आपल्यामध्ये सुद्धा असा एक निर्णय झाला की महाराजांचा रौप्य महोत्सव आपल्या इथं चतुशतकोत्तर रौप्य महोत्सव व्हावा, निमित्तामध्ये निमित्त व्हावं. म्हणून नियोजनकर्त्यांनी नियोजन असं केलं की सगळीच महाराज मंडळी, वक्ते संध्याकाळची कीर्तनकार मंडळी, की एकनाथ महाराज नावाची मंडळी आणलेली. पुन्हा काल्याचे कीर्तनकार माझे गुरुवर्य वंदनीय, ते सुद्धा एकनाथ बाबांचेच शिष्य आहेत, गुरुवर्य वंदनीय लक्ष्मण बाबा. आणि एकतर प्रवचन नव्हती, आज प्रवचन एक इकून तिकून दिलं तर त्या एकनाथ बाबांच्या शिष्याचा मी शिष्य या नात्यानं माझ्याकडे सुद्धा आज प्रवचनाची सेवा आली. मी एकनाथ बाबा हे माझे गुरु नाही म्हणणार, तर मी असं म्हणेल की एकनाथ बाबा माझे आजे गुरु आहेत. आणि मग आजय गुरुच्या दरबारामध्ये या ठिकाणी माझ्या सारख्या पामराकडं सेवा आली. त्या महात्म्यानं इतक्या तळागाळातल्या लोकांना सुद्धा इतकी सुंदर वागणूक दिली, इतका स्वभाव शांत त्या माणसाचा, त्या महात्म्याचा. अरे माणसाला प्रेम करतील माणसं यात नवल नाही. माझ्या नाथ बाबांनी पशुवर सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये प्रेम केलेलं आहे. नाथ बाबा सारखा महान पंडित विद्वान व्यक्ता त्या महात्म्यानं तीर्थयात्रेसारख्या ठिकाणी तीर्थाला जावं, तीर्थाच्या ठिकाणाहून काही ब्राह्मण मंडळी समवेत येत असताना कुठल्या तरी एखाद्या तीर्थाचं गंगाजल घेऊन यावं. सगळ्यांनी ते गंगाजल आपल्या कमंडलू मध्ये सांभाळून आणावं. ते लवंडू नये, पाण्याचा त्या जलाचा कुठेही थेंब खाली पडू नये. इतकं अगदी जसं एखाद्या आपण अलंकाराला सांभाळतो तितकं त्या ब्राह्मण मंडळींनी गंगाजलाला सांभाळलेलं आहे. पण माझ्या नाथ बाबा आणि सगळी ब्राह्मण मंडळी रस्त्याने चालत असताना त्यांनी पाहिलं की एक, ज्याला आपण गदर्भ अर्थातच गाढव असंही म्हणतो, गाढवासारखा निर्बुद्ध प्राणी, तो प्राणी उन्हाचा कहर होता, उन्हाळ्याचे दिवस होते, त्याला तहान लागलेली होती, तहानेने व्याकुळ झालेला होता, तो पाणी पाणी करत होता. पण सगळी ब्राह्मण मंडळी त्याच्याकडे बघत होती, फक्त बघत होती. पाणी आहे आपल्याकडं, त्या गाढवाला पाजायलाही हरकत नाही, पण ते पाणी सर्वसाधारण नाही, तर ते पाणी एक गंगाजल आहे, गंगेचे उदक आहे. मग ते पवित्र जल आहे, तर पवित्र ठिकाणीच ते कामी आलं पाहिजे. मग काय कुठं एखाद्या नीच अशा एखाद्या पशुला, निर्बुद्ध प्राण्याला आपण ते पाणी किंवा ते जल पाजावं का, असा विचार करून त्या ब्राह्मण मंडळींनी किंवा त्यांच्या सुप्ती मंडळींनी नाही त्या पाणी कुणाला देण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याला. त्यामध्ये त्या ब्राह्मण मंडळींनी आपला स्वार्थ साधला म्हणायचं. पण नाथ बाबांनी तसं नाही. नाथ बाबांनी सांगितलं, अरे जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. अरे अरे कुठलाही पशु असो, कुठलाही प्राणी असो, त्याचा आत्मा आणि आपला आत्मा काय वेगळा आहे का? अरे त्याच्या ऐवजी तुमचा किंवा माझा जर आत्मा पाण्याविना तडफड करत असेल तर काय आपल्या जीवाची लाही लाही होत असेल. या जीवावरून जीव ओळखलं पाहिजे. नाथ बाबा त्या गाढवासारख्या प्राण्याजवळ गेलेले आहेत. नाथ बाबांनी त्या गाढवासारख्या प्राण्याचं शिर उचललेलं आहे, आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. कमंडलू मध्ये जे गंगाजल आहे ते गंगाजल त्या गाढवासारख्या प्राण्याच्या मुखामध्ये ओतलेलं आहे.
आणि त्या प्राण्याचा प्राण जात होता, त्या गाढवाचा प्राण जात होता. पण प्राण जाता 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 ज्या वेळेस जे नरड्याला कोरड पडली होती, त्या घशाला कोरड पडली होती, तो घसा आता ओला झाला होता. त्या आता गाढवासारख्या प्राण्याचा जीवात जीव आलेला होता. आता मात्र तो त्याला जगण्याची शक्यता कमी वाटत होती. आता मात्र त्याच्यामध्ये ताकद आलेली आहे, एनर्जी प्राप्त झालेली आहे, तो आता जगणार होता. नाथ बाबांनी पशुमध्ये सुद्धा परमेश्वराला पाहिलं. मग तुम्ही आम्ही माणसाने सुद्धा माणसासारखं वागलं पाहिजे. नाथ बाबा जर माणसासारखंच नव्हे, पशुवर सुद्धा तितक्याच तोला मोलाचं प्रेम करतात. मग माणसानं माणसासारखं प्रेम करणे हेच आपलं कर्तव्य आहे. नाथ बाबाच्या जीवनातून नाथ बाबांचे जर सांगायचे झालं तर वेगवेगळे अनेक दृष्टांत सांगता येतील. पण कारण की मला शेवटी घेतलेल्या ओवीवर थोडंसं चिंतन मांडायचं असल्यामुळे मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. आणि त्यांनी मला टाइम पण अगदी थोडा दिलेला असल्यामुळं मी जास्त न बोलता त्यांनी एकनाथ महाराजाचा विषय दिला होता. म्हणून एकनाथ महाराजांचा स्वभाव इतका मोठा महात्मा, त्या महात्म्याचं मी काय वर्णन करणार, एवढी माझी कॅपॅसिटी नाही. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. माझ्यासारख्या पामरानं त्या महात्म्याचं काय वर्णन करावं, म्हणून मी डेअरिंग नाही करणार. माझ्यामध्ये हिंमत होत नाही एवढ्या महात्म्याचं वर्णन करण्याचं. पण मात्र एक आणखीन या ठिकाणी बोलत असताना जो सगळ्या मंडळींनी विषय ऐकलेला आहे, फक्त नाव ऐकून आहे, कुणी तुमच्यासारख्या वृद्ध मंडळींनी पाहिलेलं आहे, तुम्ही त्यांच्या समवेत राहिलात. त्या महात्म्याचं नाव आहे परमपूजनीय वैकुंठवासी एकनाथ महाराज पालसिंगणकर होय. तुम्ही पाहिलं, त्यांच्या संगतीमध्ये राहिलात, त्यांची कीर्तन ऐकली, त्यांची प्रवचन ऐकली, त्यांची फार चिंतनीय कार्यक्रम होते तेही तुम्ही ऐकले. मी नाही पाहिले महाराज. मी काही एकनाथ बाबांना पाहिलं नाही, हे माझ्या नशिबात नव्हतं. मी एवढा भाग्यवान नव्हतो जितके तुम्ही भाग्यवान आहात. एकनाथ महाराजांसारख्यांचा, स्वामी महाराजांसारख्यांची वाणी तुम्हाला एकनाथ महाराजांच्या मुखामधून ऐकायला मिळाली. मी एवढा भाग्यवान नाहीये. त्यामुळं मी आज फक्त जरी भाग्यवान नसलो तरी गेली 2 वर्षापासून म्हणजे 2021च्या नामसप्ताहापासून ज्यावेळेस मी पहिल्यांदा या ठिकाणी प्रवचनासाठी बसलो होतो त्यावेळेसपासून नाथ बाबा पालसिंगणकरांच्या चरित्राचा वेगवेगळा असा मी शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो गेली 2 वर्षापासून. आणि शक्यतो जेवढी मला 2 वर्षामध्ये माहिती प्राप्त झाली ती माहिती आज मी आपल्या समोर मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. मी जास्त काही नाही, जो पालसिंगणाचा इतिहास एवढा काही मी मोठा इतिहासकार नाही, पण शक्यतो जेवढं अगदी थोडक्यात मांडता येईल तेवढं मी मांडण्याचा आपल्या समोर प्रयत्न करणार आहे. एक सासवड प्रांतातील एक कुटुंब होतं. ते कुटुंब भाऊबंदकीच्या त्रासाला कंटाळून, कटकटीला कंटाळून ते कुटुंब मराठवाड्यामध्ये वास्तव्यासाठी आलं होतं. 4 बंधू होते. चौघेही बंधू आपापलं वेगवेगळं गाव शोधत होते. त्या ठिकाणी त्या गावामध्ये आपल्याला वास्तव्य करता येईल. कुणी मुर्शिदपूर सारखे, कुणी म्हणले पिंपळगाव सारखे, असे वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी वास्तव्य केलं. पण त्यापैकी जो एक राहिला होता तो मात्र मांजरा नदीचा परिसर होता. धाराशिव आणि बीड देशाच्या, चंपावती देशाच्या सीमेवरून तो सद्गृहस्थ, ते महात्मे ते सद्गृहस्थ फिरत होते. एखादं गाव माणुसकीचं जिव्हाळ्याचं सापडतं का, त्या ठिकाणी मला वास्तव्य करता येईल का. मांजरा नदीचा परिसर होता. सुंदर असा पक्ष्यांचा किलबिलाट होता. हिरवीगार झाडी होती. मांजरा नदीचं पाणी जुळजुळ असे अगदी खळखळ व्हायचं. आणि मांजरा नदीच्या किनाऱ्यावरून फिरत असताना फिरता त्यांच्या लक्षात आलं या ठिकाणी आणखीन एका कुठल्या तरी गंगेचा उगम होतो किंवा एखाद्या नदीचा उगम होतो. ती नदी कुठली असावी. आता त्यामध्ये त्यांनी उच्चार नाही केला, पण मी त्यात तुम्हाला सांगतो ती नदी कोणती होती. जी गणेश भगवंताच्या चरणावरून निघालेली गणेश नदी आहे. गणेश नदी आणि मांजरा नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमाच्या जवळपास त्या परिसरामध्ये एका सुंदर वृक्षाखाली एक शिवलिंग दिसलेलं आहे. त्या महात्म्याला, त्या महात्म्यांनी, त्या सद्गृहस्थांनी शिवलिंगाचं दर्शन केलेलं आहे. सांगितलं, प्रभू भाऊबंदकीच्या कटकटीला कंटाळून गावची सासवड प्रांतातील आणि जमीन जायदाद विकून
गोरगरिबांना दान करून सुद्धा आम्ही एवढ्या लांब आलो. हे भगवान शंकरा, कैलासपती, पार्वतीपती महादेवा, आता आम्ही तुमच्या आश्रयाला आलो, तर आम्हाला तुम्ही आता तुमच्या चरणाशी जागा द्यावी. त्या महात्म्यांनी आपल्या परिवारासह त्या शिव मंदिरामध्ये दर्शन केलं. तिथली पूजा अर्चा करून मांजरा नदीचं पात्र मोठ्या कष्टाने ओलांडलेलं आहे. दक्षिणेला चालत होते. दक्षिणेवरून उत्तरेला आलेले त्या ठिकाणी एक सुंदर असं नदीच्या किनाऱ्यावर पालसिंगण नावाचं छोटस गाव होतं. फार जुनी गोष्ट ही, फार जुनी, जी तुम्ही ऐकलेली असेल किंवा मी एवढं तुमच्या इथं नाही, पण एक जेवढं माहिती मिळाली तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटस तिथं मांजरा नदीच्या तीरावरती पालसिंगण नावाचं गाव सापडतं. त्या गावामध्ये त्या व्यक्ती आपल्या परिवारासह राहते. त्या व्यक्तीला 4 मुलं होती. ज्या 3 मुलांची मला इतिहासामध्ये नावं सापडली नाहीत, पण त्यापैकी त्या व्यक्तीच्या एका मुलाचं मात्र नाव सापडलं. त्या व्यक्तीचं नाव होतं वंदनीय अंदोजी बाबा होय. आणि त्या अंदोजी बाबांसमवेत त्यांचे आणखी 3 बंधू आई वडिलांसमवेत पालसिंगण नगरीमध्ये ते राहायला आलेले होते. त्यांना बरीच या ठिकाणी जमीन मिळालेली होती. मोठा विस्तार झाला होता. त्या अंदोजी बाबांना 2 मुलं पुढं 2 मुलं होती. त्या 2 मुलांची नावं म्हणजेच एकाचं जानोजी तर दुसऱ्याचं नरोजी होय. नरोजीला 4 पुत्र प्राप्त झाले. जानोजीला एकच मुलगा झाला, त्याचं नाव बाबाजी होय. त्या बाबाजीला पुन्हा 3 मुलं झाली. त्या बाबाजीचं 3 मुलांची नाव आहेत. एकाचं दौलत, एकाचं गोविंदा आणि एकाचं कृष्णा. दौलत, कृष्णा, जानोजी आणि नरोजी. त्यापैकी नरोजीला 4 मुलं होती. जानोजीला एकच मुलगा होता, त्याचं नाव बाबाजी. आणि बाबाजीला 3 मुलं होती. एकाचं नाव दौलत होतं, एकाचं कृष्णानाथ होतं, तर एकाचं गोविंद होतं. मला या इतर दोघांचा इतिहास आज तुमच्या समोर मांडायचा नाही, पण मला इथून पुढे मात्र तुमच्या समोर कृष्णानाथ सारख्या महात्म्याचं या ठिकाणी मला तुम्हाला इतिहास मांडायचा आहे. आता त्यांचा अंदोजी बाबा सारख्यांचा फार मोठा हा जगतापांचा विस्तार आहे. इतकं सगळं मी तुम्हाला सांगत बसणार नाही. फक्त मला आज या ठिकाणी जो विषय मिळाला एकनाथ महाराजांचा, फक्त एकनाथ महाराजांच्या कुळावरती या ठिकाणी त्यांच्या परिवाराबद्दल मला त्या ठिकाणी बोलायचं असल्यामुळं मी केवळ आणि केवळ कृष्णनाथ या विषयावर बोलणार आहे. कृष्णनाथ म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती नाही. कृष्णनाथ बाबा म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त होय, महिना वारकरी होय. त्या कृष्णनाथ बाबांनी आळंदी क्षेत्राची वारी करावी, कृष्णनाथ बाबांनी पंढरपुराची वारी करावी, कृष्णनाथ बुवांनी पैठण क्षेत्राची वारी करावी, देहू क्षेत्राची वारी करावी. अरे नुसत्या वाऱ्या करणं म्हणजे आजच्या सारखं बसने किंवा गाडीने जाणं एवढं सोपी वारी नव्हती रे. ती वारी म्हणजे पायी प्रवास होता. त्यांच्या जीवनामध्ये वाऱ्या करत असताना इतकी संकट आली. त्या कृष्णनाथ बाबांना एकूण आपत्ती झाली होती 7. 4 मुलं तर 3 मुली झाल्या होत्या. त्यापैकी एक वेळचा असा प्रसंग होता, कृष्णनाथ बाबा पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी वारीसाठी चाललेले होते. वारीसाठी जात असताना जे जानोजी नरोजी काळांच्या म्हणजे कृष्णनाथ बाबांच्या काळामध्ये जे जुनं पालसिंगण उठलं होतं, त्यांच्याच काळामध्ये उठलं होतं. ते सांगता माझ्याकडून बोलता बोलता राहून गेलो बोलण्याच्या ओघामध्ये. त्याच जुन्या पालसिंगणापर्यंत कृष्णनाथ बाबा त्या ठिकाणी पोहोचले होते, चालले होते रस्त्याने. एवढ्यात कुणीतरी पाठीमागून हाका मारत गेलं. बुवा, त्यांना बुवा म्हणायचे, कृष्णाजी बुवा म्हणावं, कुणी तर कृष्णानाथ बुवा म्हणावं. कृष्णाजी बुवा थांबा, कृष्णाजी बुवा थांबा. एक व्यक्ती पाठलाग करत गेलेली आहे, कृष्णाजी बुवा थांबा, कृष्णाजी बुवा थांबा. आणि कृष्णाजी बुवा मात्र आपल्या चालण्याच्या ओघामध्ये भगवान नामाच्या चिंतनामध्ये भजनामध्ये ध्यानस्थ होते. त्यांचं भजन चालूच होतं. पंढरीच्या वारीसाठी पुढं पाऊलाने पाऊल पुढं सरकत होते. पाठीमागून आवाज आला, बुवा थांबा, बुवा थांबा. बुवांनी पाठीमागं वळून पाहिलं. अरे कोण आहे? कुणीतरी एक तरुण पाठीमागून आलेला आहे. कृष्णानाथ बुवांनी सांगितलं, काय रे?
तुला एवढा घाम आला, एवढा धापा लागला, एवढा दम लागला, अरे काय झालं? तुझ्या मागे काही भूत बीत लागलं का? का तू एवढा पळायला लागला? काय झालं? त्यावेळेस सांगितलं, बाबा पंढरपूरला वारीसाठी नका जाऊ तुम्ही, बाबा नका जाऊ, नाही तुम्हाला वारी करता येणार. बाबा तुम्ही आयुष्यभर पंढरपुराची वारी करत आलात हो, पण पंढरपुराची वारी करत असताना तुम्हाला प्रपंचामध्ये सुद्धा काहीतरी लक्ष घालावं लागेल बाबा. अरे हो, माझं नियमित प्रपंचामध्ये लक्ष तर आहेच, कोण म्हणतं लक्ष नाही? काय झालं हे सांग अगोदर, व्यवस्थित सांग. त्यावेळेस त्या तरुणानं सांगितलं, बाबा तुम्ही वारी इथंच थांबवा आणि आज वारीला जाऊ नका, कारण तुमचा एक मुलगा मरण पावलेला आहे. कारण पूर्वी उपचार नव्हते, दवाखाने नव्हते, साथीचे आजार असायचे आणि त्या आजारामध्ये त्यांचा एक मुलगा गावामध्ये मरण पावलेला होता. आणि तो तरुण कृष्णानाथ बाबांना सांगत होता, बाबा तुम्ही वापस चला, पंढरपूरला वारीला जाऊ नका. त्यावेळेस त्या तरुणाला कृष्णानाथ बाबांनी सांगितलं, बाबा रे तो मुलगा गेला तर आहेच, मग आता मी वापस आल्यावर तो जिवंत होईल का? नाही होऊ शकत. मग मी जर वापस आलो तर माझी पंढरपुराची वारी हुकेल. बाबा इतकी निष्ठावंत वारकरी, त्या बाबांनी स्वतःच्या पोटचा गोळा गावात साथीच्या आजारानं मरून पडला, पण बाबांनी आपली पंढरी क्षेत्राची वारी कधीच चुकवली नाही, कधीच चुकवली नाही. इतका निष्ठावंत वारकरी म्हणजे कृष्णाजी बुवा होय. ते आपल्या पालसिंगनाचा इतिहास म्हणजे कृष्णाजी बुवा होय. या कृष्णानाथ बुवांना आणखीन पुन्हा बरेच वेगवेगळ्या संकटाला सामोरं जावं लागलं. पुन्हा त्याच्यानंतर आणखीन एक छोटासा प्रसंग सांगा. पुन्हा काही वाऱ्या गेल्यानंतर एका वारीला असंच पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी जात होते. टेंभुर्णी शेटफळचा परिसर होता. शेटफळ गावी मुक्कामाला होते कृष्णाजी बुवा. कृष्णाजी बुवा पंढरपुरामध्ये मुक्कामी असताना रात्रीची वेळ होती. त्यांच्या सोबत स्वतःचा एक मुलगा आणखीन सोबत होता. पण परमेश्वर जाणे त्याला काय झाला असावं, काय आजार झाला हे फक्त परमेश्वराला आणि त्या मुलालाच माहीत. रात्रीच्या वेळेला त्या मुलाच्या पोटामध्ये दुखायला लागला, अशक्तपणा आला, डोकं दुखू लागलं, मुलगा गडबडा लोळू लागला. त्या मुलाला आता डॉक्टर नाही, दवाखाना नाही, विलाज नाही. बाबांनी सांगितलं, बाबा रे पांडुरंगावर विश्वास ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल. पण त्या मुलाने सांगितलं, बाबा आता माझ्या डोळ्यासमोर चांदणे दिसतात, मला या ठिकाणी आता पांडुरंगाची आज्ञा आल्यासारखं वाटतंय. बाबा अगदी बाबांच्या चरणावरती, आपल्या पित्याच्या चरणावरती हात लावलेला आहे, दर्शन केलंय आणि त्या पित्याला नमस्कार करून त्या मुलानं त्याच शेटफळ गावी देह ठेवला. पण कृष्णानाथ बुवा इतके निष्ठावंत वारकरी त्या मुलाला घेऊन पुन्हा पालसिंग क्षेत्रात नाही आले, तर त्या मुलाचा अंत्यविधी हा शेटफळ या गावी झाला. पण पंढरपूरची वारी आयुष्यात कधी थांबू दिली नाही. असे वेगवेगळे अनेक अनुभव आले. बाबांनी पुन्हा एक वेळेस असंच पंढरपूरचं, मी एक 2-3 मुद्दे मांडणार आहे, फक्त जास्त नाही. पुन्हा पंढरपुराची वारी सुरू होती. कृष्णाजी बुवा वारीमध्ये होते. उपळाईचा परिसर होता. त्यावेळेस दुःखाची घटना नव्हती, त्यावेळेस आनंदाची घटना होती. कारण ऊन, वारा, थंडी, पाऊस हे वेगवेगळा हा निसर्गाचा नियम आहे. कधी सुख येत असतं तर कधी दुःख येत असतं. 2 वेळेस आता तुम्ही दुःख ऐकलं, आता सुख ऐकावं लागल. पण सुखाची ती आलेली झुळूक ही कायमस्वरूपी नसते गड्यानो, कधीच नसते गड्यानो. त्या कृष्णानाथ बुवांना उपळाई देवाची नावाचं गाव आहे माऊली, पंढरपुराच्या जवळपास आहे ना तिथं. त्या उपळाई देवाची नावाच्या गावामध्ये कृष्णाजी बुवांचा मुक्काम होता. त्याच कृष्णाजी बुवांचा मुक्काम असताना तिथल्या ग्रामस्थांना नेहमी वारीला जात असल्यामुळं रस्त्याने लागणाऱ्या गावच्या लोकांसोबत त्यांचा चांगला परिचय होता कृष्णाजी बुवांचा. कृष्णाजी बुवांचा आणि तिथल्या ग्रामस्थांचा असा विषय झाला होता. तिथल्या काही एका ग्रामस्थाला अशी अडचण होती, कमी जास्त मला वाटतं त्यावेळेला असं सांगितलं जातं, इतिहास सांगतो, 120 ते 22 एकर जमीन एका उपळाईमध्ये एका सद्ग्रहस्थाची विक्रीला होती. आणि त्यावेळेला कृष्णानाथ बुवांना ती जमीन घ्यायची होती.
कृष्णानाथ बुवांनी सांगितलं, गड्या मी एक पांडुरंगाचा निस्सीम वारकरी आहे, मी ती नक्कीच जमीन घेईल गड्यानं, पण मला अगोदर पंढरीची वारी करावी लागेल. अगोदर तर म्हणायचे मला घरच्याचा सल्ला घ्यावा लागेल, आमचे बंधू आहेत, आणखीन वगैरे कोणी नातेवाईक आहेत त्यांचा सल्ला घ्यावा लागेल, एवढा मोठा व्यवहार करायचा. पण त्यावेळेस त्या लोकांचा बराच आग्रह होता. त्यावेळेस कृष्णानाथ बाबांनी सांगितलं, तुमचा एवढा आग्रह आहे, ठीक आहे, मी तुमच्या शब्दाला मानतो, आपण तुमची जमीन नक्की घेऊ, पण मला पांडुरंगाच्या चरणी अगोदर जाऊन यावं लागेल, पांडुरंगाची वारी मला पूर्ण करावी लागेल. पंढरपूरच्या वारीसाठी कृष्णानाथ बुवा त्या ठिकाणी गेलेले. आता वारीसाठी गेलेले, वय झालेलं होतं. त्यावेळेस त्यांच्या सोबत 2 मुलं होती उर्वरित, कारण 2 मयत झालेली होती, तर 2 मुलं होती, पण ती मुलं मात्र लहानाची मोठी झालेली होती. त्या मुलांचं नाव मात्र अद्यापही ठेवलेलं नव्हतं, ते नाव ठेवलेलं नव्हतं. आणि कृष्णानाथ बुवा पंढरपूर क्षेत्रामध्ये वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या निवासस्थानी होते. माझे प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी बंकट स्वामीं समवेत वारीला होते, कारण बंकट स्वामींनी आणि कृष्णानाथ बुवांनी त्यावेळेला वाऱ्या एकत्र केलेल्या आहेत. त्यावेळेस कृष्णानाथ बुवा बंकट स्वामी महाराजांसोबत भोजन झाल्याच्या नंतर आराम विश्रांती करत होते, बसले होते गप्पा मारत. त्यावेळेस तेवढ्यात एक मुलगा कोणीतरी आला. बाबा बाबा तुम्हाला तिकडं, आता बाबा तुम्हाला तिकडं कुणीतरी बोलवतात. त्यावेळेस बंकट स्वामी महाराजांनी त्या कृष्णानाथ बुवांना विचारलं, बाबा ही कोण आहेत मुलं? त्यावेळेस कृष्णानाथ बाबांनी सांगितलं, स्वामी महाराज हा तुमच्याच पायाचा प्रसाद आहे, अर्थातच ही आमचीच मुलं आहेत, असं कृष्णानाथ बाबांनी सांगितलं. बंकट स्वामींनी विचारलं, ठीक आहे, काय नाव आहे त्यांचे? स्वामी मुलं होतात, सगळी एकूण 7 मुलं झाली, 4 मुलं तर 3 मुली झाल्या. त्यापैकी 2 मुलं दगावली हो साथीच्या आजारानं. मुलं जगतच नाही तर त्यांचं नाव ठेवून काय? आज आपल्याकडे मुलगा झाला की पेढे वाटण्याची घाई भरती असते, पण त्यावेळेस मुलं लहानाची मोठी झालेली होती. ज्यावेळेस बंकट स्वामी त्यांना विचारित होते, त्यावेळेस त्या 2 मुलांच्या ओठावर मिशीची छटा आलेली होती, तरी सुद्धा त्या मुलांची नावच ठेवली नव्हती. अहो काय करायचं नाव ठेवून? साथीचे आजार, त्याच्यावर उपचार नाही, इलाज नाही, जगतच नाही, तर नावं का ठेवायची? मग स्वामींना सांगितलं, स्वामी मुलं जगत नाही त्याच्यामुळे नावं मी ठेवलेली नाही. स्वामींनी आशीर्वाद दिला, झोळण्यावाले बाबा. स्वामी महाराज त्यांना म्हणायचे झोळण्यावाले वारकरी बाबा, कृष्णानाथ बाबांना म्हणायचे, कारण त्यांचा झोळण्याचा सदरा असायचा. असं म्हणते, काय म्हणतात त्याला, ती बंडी दोरी असं ते बंद असलेलं, त्याला ते झोळण्याचा सदरा म्हणायचे ते. तर ते झोळण्यावाले वारकरी होते. आणि स्वामींनी सांगितलं, झोळण्यावाले वारकरी बाबा आता काळजी करू नका, आतापर्यंत 7 पैकी तुमची 2 मुलं दगावली आहेत. आता इथून पुढं भगवान पांडुरंगाच्या दरबारात आज मी इथं बसलोय, तुमची मुलं इथून पुढे एकही दगावणार नाही असा मी शब्द देतो, पण त्यापैकी 1 मुलगा मला द्यावा लागेल. कृष्णाजी बुवांनी सांगितलं, स्वामी महाराज जशी आपली आज्ञा, मी तर तुमच्या चरणाचा सेवक आहे, तुम्ही 1 मुलगाच काय मला जरी मागितला असतं तरी मी सुद्धा तुमचाच आहे. आणि कृष्णाजी बुवांनी पंढरपूर क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या वळवंटात हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 1 मुलगा स्वामींच्या नावाने संकल्प सोडून दिलेला आहे. 2 मुलं होती ती, त्यापैकी 1 मुलगा जो तुम्हाला पटेल तो मुलगा घ्या. पण अगोदर म्हणले तुम्ही पिता आहात, माता पित्याचं कर्म असं काही ठरलेली असतात, त्यामध्ये मुलाचा नामकरण विधी सुद्धा होणं गरजेचं आहे. तुम्ही मुलाचं नाव ठेवलं का? म्हणले नाही ठेवलं. मग बाबा काय नाव ठेवावं? स्वामींनी सांगितलं, कृष्णानाथ बुवा मी पैठण क्षेत्रामध्ये वारीला जात असतो, याल का पुढे षष्टीला? कृष्णानाथ बाबांनी सांगितलं, नाही हो स्वामी महाराज, आता माझे पाय थकले, आता मी म्हातारा झालो, आता मी वयस्कर झालो, माझे पाय काम करत नाहीत, आता इंद्रिय माझे काम करत नाहीत, आता एवढा लांबचा प्रवास माझ्यातून नाही शक्य होणार. असं समजा माझ्या आयुष्यातली ही शेवटचीच वारी, पण मी नाही हो पैठण क्षेत्रामध्ये वारीला येऊ शकत.
ठीक आहे, तुम्ही एक काम करा, पैठण क्षेत्रामध्ये जे चालणारं भजन आहे ते भजन आठवण करा, काय आहे भजन, आणि त्या भजनात तेच भजन तुम्ही पुन्हा पुन्हा करा. कृष्णानाथ बुवांच्या लक्षातच आलं नाही का सांगतात. ते भजन होतं महाराज, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. कृष्णानाथ बुवांनी त्या जपा तो जप टाळ्या वाजू वाजू गायचा वारी चालू असताना त्याच कालावधीमध्ये. पण अचानक रात्रीची वेळ होती. रात्री झोपेमध्ये पंढरपुरात कृष्णानाथ बाबा झोपेत होते. त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, कृष्णानाथ बुवा अहो झोपलात काय, तुम्हाला नाव कोण आहे काय ठेवायची हे मी सांगितलंय, आणि त्यापैकी एक असा कोणताही तुमच्या दोन नाथापैकी एक नाथ तुम्ही बंकट स्वामीच्या चरणी अर्पण करा. कृष्णानाथ बुवा ताडकन उभे राहिले, झोपेतून उठून बसले, दचकले. कृष्णानाथ बुवा अवतीभोवती पाहू लागले, कोणीच नाही. अरे पण मला हा साक्षात्कार काय. त्यावेळेस त्यांनी विचार केला, या ठिकाणी विठेवरचा मालक माझ्या स्वप्नामध्ये आला होता आणि त्याने मला आठवण करून दिली, जे तुम्ही भजन करता तेच नाव तुमच्या दोन मुलाचं नाव ठेवा. ते या ठिकाणी जप चालत होता, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. म्हणले ठीक आहे, इथून पुढे माझ्या दोन मुलाची नावं, एकाचं भानुदास तर दुसऱ्याचं एकनाथ, अशी दोन मुलांची नावं ठेवण्याचं ठरलं. पहाटे 4 वाजण्याची वेळ होती. 4 वाजण्याची वेळ होती. कृष्णानाथ बुवा अंथरुणामध्ये उठले, दोन मुलांना आपल्या सोबत घेतलं. कृष्णानाथ बंकट स्वामी महाराजांकडे कृष्णानाथ महाराज गेलेले. कृष्णानाथ बाबांनी स्वामींकडे गेले, स्वामींना झोपेतून उठवलेलं आहे. आता स्वामी महाराज झोपेतून उठणारच होते, कारण काकड्याची वेळ झालेली होती, कारण स्वामी महाराजांना काकडा प्रिय होता. आता उठणारच होते, पण स्वामी महाराज उठण्याच्या अगोदर कृष्णानाथ बुवा त्या ठिकाणी स्वामी महाराजांच्या भेटीला गेलेलं. स्वामी महाराजांच्या चरणावर हात नतमस्तक झालेले आहेत आणि सांगितलं, स्वामी आता मात्र माझी इच्छा आहे की आता तुम्ही मला एवढी इच्छा पूर्ण करावी. खरं तर शिष्याकडे गुरुनं काहीतरी मागितलं पाहिजे, पण आज मी तुमचा सेवक आहे स्वामी महाराज, आज मी तुमच्याकडे मागतो. तुम्ही आज माझे पाय काम करत नाहीत, आता मला चालणं होत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता मला तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये मला सोबत घेऊन चला. मला तुमच्या सोबत मला पांडुरंगाच्या मंदिरात यायचं आहे. कृष्णानाथ बुवांना स्वामी महाराजांच्या म्हणण्यानुसार, कृष्णानाथ बुवांच्या म्हणण्यानुसार स्वामी महाराज कृष्णानाथ बुवा व त्यांची दोन मुलं भानुदास व एकनाथ या दोन मुलांना त्या ठिकाणी घेऊन गेलेले पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. आता मंदिरामध्ये जात गेले होते, टाकड्याची वेळ झालेली होती, आणखीन वेळेला 10-5 मिनिटं बाकी होती. आणि त्याच वेळेस कृष्णानाथ बुवा लांबूनच पांडुरंगाची मूर्ती पाहिली. कृष्णानाथ बुवा धावत गेले आणि भगवान पांडुरंगाच्या चरणावरती मिठी मारली आणि मिठी मारून रडू लागले, पांडुरंगा मी माझं संपलं रे, आता माझं आयुष्य संपलं, मी आता जीवन यात्रा संपवावी म्हणतो. माझी अशी इच्छा आहे पांडुरंगा, आत्ता मला इथून वापस जाण्याची इच्छा नाही रे, मला तुझ्यामध्ये सामील करून घे, तुझ्यामध्ये विलीन करून घे. पण पांडुरंगा मला स्वामी महाराजांनी माझ्या काही कर्माची आठवण करून दिली रे. माझ्या दोन मुलांची नावं ठेवलेली नव्हती, पण मी आता ठरवलंय मुलांची काय नावं ठेवावीत. स्वामी महाराजांना आणि पांडुरंगांना कृष्णानाथ बुवांनी त्या ठिकाणी सांगितलं मुलांची काय नावं ठेवायची. सांगितलं, मला दृष्टांत झाला, ती मुलं म्हणजे एकाचं नाव भानुदास तर एकाचं नाव एकनाथ. दोघांना आणि कृष्णानाथ बुवांनी पांडुरंगाच्या चरणावरती मिठी मारली. मिठी मारल्यानंतर कृष्णानाथ बुवा रडत होते. अगदी त्यांना दात खीळ बसल्यासारखी अवस्था होत होती, बेहोश होत होते. एक प्राण जात होता, एक प्राण येत होता. कधी बेहोश व्हायचे तर कधी सावध व्हायचे. पुन्हा ते सावध झाले की पुन्हा रडायचे. आता मात्र सावध झाले की पुन्हा विचारायचे की पांडुरंगा आता मला नको, इथली यात्रा माझी संपवा. एवढंच बोलले. मुलांच्या मुखाकडे पाहिलं, स्वामी महाराजांच्या चरणावर हात ठेवला आणि पुन्हा पांडुरंगाच्या चरणावर हात ठेवला आणि पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं. जे डोकं ठेवलं अद्यापही उचललं नाही. कृष्णानाथ बुवांनी आपला देह पंढरपूर क्षेत्रामध्ये ठेवला इतक्या निष्ठावंत वारकऱ्यानं, आणि ते वारकरी आपल्या पालसिंगनाला लाभलेले.
कृष्णानाथ बुवांनी पंढरपूर क्षेत्रामध्ये देह ठेवला. आता स्वामी महाराज त्या ठिकाणी काय शानी माणसं दुसरी कोणीच नव्हती, मुलं किंवा वारकरी. मग स्वामी महाराजांच्या उपस्थितीमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कृष्णानाथ बुवांचा त्याच ठिकाणी अंत्यविधी झाला गेला. अंत्यविधी झाला. आता दोनही मुलं घरी वापस येण्यासाठी पालसिंगला येण्यासाठी निघणार होते. स्वामी महाराजांचं दर्शन केलं. सांगितलं, महाराज आम्हाला आज्ञा द्या. आमचे वडील कृष्णनाथ बुवा ते पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. आता आम्हाला आमच्या घरी जावं लागेल, प्रपंच बघावा लागेल. स्वामींनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही नक्की जाऊ शकता, पण जात असताना तुमच्या वडिलांनी माझ्या समोर एक इच्छा व्यक्त केलेली आठवते का? अरे, तुमच्या वडिलांनी चंद्रभागेतलं गंगाजल हातामध्ये घेऊन संकल्प सोडला, एक मुलगा मी तुम्हाला देईल म्हणून सांगितलं. बोला, तुमच्यापैकी कोण येईल? त्यावेळेस महाराज, आजचे जर भाऊ असते, इस्टेटीसाठी प्रॉपर्टीसाठी एकमेकाचे नरडे दाबले असते, मुडके दाबले असते, पण ते भाऊ तसे नव्हते ना महाराज. त्या भावांनी संगनमताने विचार केला. दोघांनी, कुणी प्रपंच करायचा तर कुणी परमार्थ करायचा. तो परमार्थ करण्यासाठी एकनाथ महाराजांचा हात वर झाला. ठीक आहे म्हणले, मी परमार्थ, स्वामींची सेवा मी करणार. आणि भानुदास महाराजांच्या वाट्याला प्रपंच आला. एकनाथ महाराज म्हणले, महाराज, स्वामी महाराजांना सांगितलं, स्वामी मी तुमची सेवा करायला तयार आहे, पण आता मला सुतक आहे, आमचे वडील गेलेले आहेत, मग मला गावी जावं लागेल. स्वामींनी सांगितलं, अरे म्हणले, घरी जाऊन तरी काय करणार, आता तू माझ्या सेवेत आहे, मी सांगतो तसं कर. ठीक आहे, सांगा स्वामी. स्वामी म्हणजे मालक. स्वामी सांगा, मी काय करू? त्यावेळेस स्वामींनी सांगितलं, एकनाथा, आता तुझे वडील गेले, तुझा माता पिता गुरु सर्व बंधू सोयरा सगळं काही मी आहे, आता तुला माझा ऐकावं हरकत नाही, सांगा काय करू? म्हणले, आता मात्र तू गावाकडे न जाता जोपर्यंत सुतक आहे तोपर्यंत पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वळवंटात तुला ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचं तुला वाचन करायचंय, पारायण करायचंय. महाराज आपल्याकडे गरुड पुराणासारखे ग्रंथ वाचाल. स्वामी महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीचं पारायण करायला सांगितलं आणि एकनाथ बाबांनी स्वामी महाराजांच्या सांगण्यावरून ते पारायण केले. स्वामी महाराज कृष्णानाथ बुवा ठिकाणी अनंतात विलीन झाले. पुन्हा सुतक फिटल्यानंतर दोघेही बंधू भानुदास व एकनाथ स्वामी महाराजांसमवेत पालसिंगन गावामध्ये आले. स्वामी महाराजांवर आता जबाबदारी होती. कृष्णानाथ म्हणजे आपला निष्ठावंत वारकरी आणि त्याच्या दोन मुलाची जबाबदारी माझ्यावर आहे. एक मुलगा तर माझ्या पदरात घेतला, एकनाथ, मग आता भानुदासाचं काय? स्वामी महाराजांनी आपल्या परिचयानुसार, आपल्या ओळखीनुसार भानुदास महाराजांचा यथाविधी जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार भानुदास महाराजांचा विवाह करून एकनाथ महाराजांनी नैष्टिक ब्रह्मचर्याची शपथ घेतलेली होती आणि शेवटपर्यंत एकनाथ महाराज पालसिंगनकर हे ब्रह्मचारीच राहिले. भानुदास महाराज त्यांचा विवाह संपन्न झालेला होता. एकनाथ महाराज स्वामींच्या सेवेत होते. बघता बघता विवाह झाला होता. साधारणतः 2-2.5 वर्ष झाली होती. 2-2.5 वर्षानंतर भानुदास महाराजांच्या सौभाग्यवती त्या गर्भवती होत्या. साधारणतः 7वा ते 8वा महिना असावा. दिवस भरत आलेले होते, पण साथीच्या आधाराची पुन्हा लागण झालेली होती आणि त्याच आधारामध्ये भानुदास महाराजांच्या सौभाग्यवती बळी पडले. त्याच आधारामध्ये त्यांनी देह ठेवला. भानुदास महाराज, स्वतः भानुदास महाराज, मी सांगण्यातून जरा माझ्याकडून चुकलं. भानुदास महाराजांना साथीचा आधार झाला होता आणि त्याच आधारामध्ये भानुदास महाराजांनी देह ठेवला. आता त्यांच्या पत्नी गर्भवती होत्या. मला हे सांगण्यात जरा थोडं मागं पुढं झालं. आता भानुदास महाराजांच्या पत्नी गर्भवती होत्या. 9 मास 9 दिन पूर्ण झालेले आहेत आणि दिवस पूर्ण होतात त्या भानुदास महाराजांच्या सौभाग्यवती प्रसूत झालेल्या आहेत. त्या प्रसूत झाल्या तर त्यांना एक मुलगा झालेला होता. आता तो मुलगा झाला. इकडं घरामध्ये
एकनाथ महाराजांवर जबाबदारी होती. आपला बंधू होता, त्याचं आपणच लग्न लावून दिलं, पण अगदी लग्न झाल्यापासून काही काळातच त्याने देह ठेवला. आता ती आपली सुनबाई भाऊजाई, ती भाऊजाई आहे. त्या भाऊजाई म्हणजे आपली मुलगी किंवा आई किंवा बहीण याच नात्याप्रमाणे तिला सांभाळायचं, ती जबाबदारी ती एकनाथ महाराजांनी घेतली, भानुदास महाराजांच्या पत्नीची. पंढरपूरच्या वारीमध्ये एकनाथ महाराज होते. 10 ते 15 दिवस झाले होते भानुदास महाराजांच्या पत्नी प्रसूत होऊन, आणि वारी पूर्ण करून एकनाथ महाराज पालसिंगणकर हे पालसिंगण क्षेत्रामध्ये आले होते. भानुदास महाराजांच्या सौभाग्यवतीने झालेला आपला पांडुरंगाचा प्रसाद आपला मुलगा नाथ बाबांच्या मांडीवर दिला होता. नाथ बाबांनी तो मुलगा मांडीवर घेतला, पण त्या मुलाकडं पाहण्याची नाथ बाबांची मात्र काही हिंमत होईना. करायला गेलो काय, झालं काय? अरे मला वाटलं होतं का माझा भाऊ एवढ्या कमी काळामध्ये आम्हाला सोडून जाईल. भानुदास महाराजांच्या सौभाग्यवतीला सांगितलं, बाळ तुझा अपराधी मी आहे, तुझं लग्न माझ्या बंधू सोबत लावून दिलं, पण तुला अगदी तारुण्यामध्ये तुला विधवेचं स्वरूप स्वीकारावं लागलं. भानुदास महाराजांच्या सौभाग्यवतींनी सांगितलं आबा, कारण एकनाथ महाराजांना घरी आबा म्हटलं जायचं, बरोबर आहे ना. त्या सौभाग्यवतींनी सांगितलं आबा असं काय बोलता? अहो तुम्हीच माझे आधार, तुमच्याशिवाय मला कोण? पती जरी गेले तुम्ही माझ्या बंधूप्रमाणे आहात. हा मुलगा मी तुमच्या ओटीत घालते, हा तुमच्या मांडीवर देते, याचे माता पितरे स्वतः सगळं काही तुम्हीच, सगळी काही नाथ बाबावर जबाबदारी त्या मुलाची घातली गेली. तो मुलगा मांडीवर घेतलेला होता. नाथ बाबा विचार करत होते, या मुलाकडे बघू कोणत्या विचाराने, काय बोलू या मुलाला, किंवा काय त्याचं गोंजारू किंवा त्याच्यावर नाराज होऊ, काय करू. नाथ बाबांना सुधरत नव्हतं, मला कळत नव्हतं की आपण काय करावं. नाथ बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एवढ्यात भानुदास महाराजांच्या सौभाग्यवतींनी नाथ बाबा समोर हात जोडले. नाथ बाबा किंवा आबा, हा मी माझा पांडुरंगाचा प्रसाद तुमच्या ओटीत घालते, मी तुमच्या मांडीवर देते, त्याचा तुम्ही स्वीकार करताय, आणि त्याचं नाव काय ठेवायचं हे सुद्धा तुमचाच निर्णय आहे. आणि नाथ बाबांच्या मुखामधून अगदी सहज शब्द निघून गेले, हे पांडुरंगा, हे प्रभू रामचंद्रा, हे द्वारकेच्या राया कृष्ण परमात्म्या, हे रामकृष्णा, काय या मुलाचं नाव ठेवू? आणि असे वाक्य निघताना अचानक नाथ बाबांच्या डोक्यामध्ये वीज कडाडल्याप्रमाणे लख्ख प्रकाश झालेला आहे, आणि अचानक नाथ बाबांनी सांगितलं, या मुलाचं नाव रामकृष्ण ठेवायचं, आणि रामकृष्ण ठेवायचं. आणि तो मुलगा नाथ बाबांनी लहानाचा मोठा केला. तो मुलगा लांब नाही, आजही तुम्ही बघताय, मीही बघतो. आणि तोच मुलगा परमार्थिक क्षेत्रामध्ये, नवे प्रापंचिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बरेच वेळेस मला मार्गदर्शन करण्याचं तो मुलगा काम करत असतो. त्या मुलाचं नाव रामकृष्ण बाप्पा जगताप. आणि त्यांनी फक्त मला एकट्यालाच मार्गदर्शन केलं असं नाही. पालसिंगण मधले साधारणतः गोविंद महाराजांसहित, गोविंद महाराज किती मुलं असतील आपल्या सहित वारकरी संप्रदायामध्ये खेचून आणली. ज्यांच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची कवाच वसा नव्हता अशी माणसं रामकृष्ण बाप्पांनी आणली. अशी कमीत कमी 15-20 मुलं तरी साधारण आहेत. नका का ते प्रत्येक जण कीर्तनकार व्हायना, नका का प्रवचनकार व्हायना, पण निदान निर्व्यसनी राहिले, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि या वंशामध्ये, कृष्णनाथ बाबांच्या वंशामध्ये नाथ बाबा सारख्यांची महात्म्याचा जन्म झाला. त्या महात्म्यानं जन्माला आल्यानंतर स्वामी महाराजांची सेवा केली. योगायोगानं स्वामी महाराजांनी लोकवर्गणी करून पंढरपूर क्षेत्रामध्ये भव्य दिव्य असा राजवाड्याप्रमाणे मठ उभारला गेला. त्या ठिकाणी
ते नाथबाबांच्या आधीचे काय मठाधिपती त्यात भागोजी बाबा है ना, भागोजी बाबा नावाचे मठाधिपती होते स्वामी महाराजांच्या हयातीमध्ये. तदनंतर स्वामी महाराज गेले आणि भागोजी बाबांनी मठाधिपती पदाला राजीनामा काही कारणास्तव दिला आणि सर्व ट्रस्टींनी एक विचाराने संगनमताने निर्णय घेतला. आता मात्र या मठाचे मालक, मठाचे ट्रस्टी किंवा मठाधिपती म्हणून जर कोण असतील तर एकनाथ बाबा पालसिंगणकर होय. एकनाथ बाबा पालसिंगणकरासारख्यांची जर कीर्तन भजन ऐकायची असली तर त्यावेळेला प्रति व्यंकट स्वामी महाराज म्हणून ज्यांची ओळख ते एकनाथ महाराज होय. काकडा जर कोणाचा स्वामी नंतर ऐकायचा असेल तर तो एकनाथ महाराजांचा. कीर्तनही तीच. बाबा मी कीर्तन त्यांची समोर नाही ऐकली, पण एक मुंबईला कॅसेट केलेले होते, ते कॅसेट मी पाहिलं होतं. अहो त्यांनी टाळ करायचा नाही, महाराज पाकवायचा काम काढला नाही एकनाथ महाराजांनी. ते मी व्हिडिओ कॅसेट पाहिलं होतं मुंबईला झालेलं. म्हणजे बरं ते काय असं तारुण्यात नव्हते त्यावेळी वय झालेलं. इतकं वय झालेलं असताना सुद्धा नाथबाबांनी त्या टाळ करायचा चांगलाच घाम काढला ना. मग तारुण्यामध्ये किती घाम काढत असतील त्यांचा विचार करा ना. इतक्या मोठ्या महात्म्याचा आपल्यासारख्या गावाला तो भूमिपुत्र म्हणून लाभलेला आहे. आणि त्या महात्म्याचा आजपर्यंत आपण समाधी स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून किंवा वर्धापन सोहळा म्हणून साजरा करत होतो. पण मागच्या वर्षी एक तनपुरे बाबा नावाचे महात्मे आपल्या गावामध्ये आले होते. त्या तनपुरे बाबांनी सांगितलं होतं आपल्याला साधूच्या समाधी स्थापनेचा वर्धापन दिन नसतो, साधूचं पुण्यस्मरण असतं. पुण्य म्हणजे नंतर म्हणता येईल, अगोदर स्मरण असतं आणि साधूचं स्मरण असतं. साधूचं स्मरण करायचं म्हटलं तर त्याला काळ लागत नाही, त्याला वेळ लागत नाही. साधूचं स्मरण केव्हाही कोणत्याही वेळेला कोणत्याही अवस्थेमध्ये करता येतं आणि ज्याचं स्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. मग साधूचं पुण्यस्मरण अर्थातच नाथबाबा पालसिंगणकरांच्या पुण्यस्मरण म्हणून आपण या ठिकाणी हा भव्य दिव्य असा महोत्सव आपण करतो. आणि या महोत्सवातील जाऊ द्या आता झालंय आपलं काय आता थोडं राहिलं. हा भव्य दिव्य असा महोत्सव साजरा करत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण महोत्सव साजरा करतो. या महोत्सवामध्ये सगळेजण अगदी आनंदामध्ये सहभागी असतात आणि अपेक्षा आहे इथून पुढे सुद्धा सगळी मंडळी, तरुण मंडळी, वृद्ध मंडळी सगळी अगदी लहान थोरासहित, जसं एका काल्याच्या अभंगामध्ये कुठेतरी एक प्रमाण आहे, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. या नाम सप्ताहामध्ये या प्रवचनाच्या व्यासपीठावरून एवढीच सगळ्यांना मी विनंती करेल की यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर सगळ्यांनी या आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रतिवर्षाप्रमाणे आपल्याला हे वैभव, नाथ बाबांचं वैभव, कृष्णानाथ बाबांचं वैष्णव वैभव आपल्या पालसिंगण गावासारख्या लाभलं. हे भूमिपुत्र या पालसिंगणामध्ये होऊन गेलेले आहेत. मग त्या महात्म्याचं पुण्यस्मरण साजरं करण्यासाठी आणि कुठंतरी पुण्य आपल्याही पदरी पाडून घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, सहभागी व्हा. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आता महाराज टाइम झालाय, मला वाटतं ओवीचा आता सध्या मी तुम्हाला म्हणलंच होतं वेळ भेटला तर मी चिंतन मांडेल, कारण वेळ भरपूर झालेला आहे. त्यामुळे मी आता चिंतन मांडणार नाही. त्यांनी प्रवचनाचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं तरी सुद्धा माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी रामकथेचे कथाव्यास उठून गेल्यानंतर माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी प्रवचनाची सेवा दिली त्याबद्दल आता विश्वात्मके देवे ये रे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवारो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये
जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेजे अलांछन मार्तंड सेता पहिन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीतिहि लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी, येथ म्हणी श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया